पद्धतीनं अजित पवारांवर राम शिंदे आरोप करतात, त्या आरोपांवर काय प्रतिक्रिया? अत्यंत बिनबुडाचे आणि चुकीचे आरोप आहेत. रोहित पवारला सपोर्ट करण्याचा दूर प्रश्न येत नाही. ज्या रोहित पवारने प्रतिभा काकींपासून घरातले सर्व लोक कामाला लावले, ज्या रोहित पवारने अमोल कोल्हेंच्या तोंडून गद्दार हा शब्द वदवून घेतला, त्या रोहित पवारला जवळ करण्याचा दूर प्रश्न येत नाही. उलट दादांनी मला निरोप दिला होता, तू कर्जत जामखेडमध्ये 2 दिवस जा, आणि पार्थ दादांनी मला स्वतः फोन करून म्हटलं होतं की आपल्याला त्या मतदारसंघात जायचं आहे. पण मी मोर्शी वरुड विधानसभा मतदारसंघामध्ये अडकून राहिल्यामुळं मला जामखेडला जाता आलं नाही. त्या दिवशी पाशा पटेल त्या ठिकाणी होते. आणि आता निकालानंतर मला असं वाटते ज्या पद्धतीनं हे राजकारण जाते आहे त्यात अजितदादांवर आरोप करणं चुकीचं आहे. आज प्रीती संगमवर जी भेट झाली ते अनौपचारिक भेट होती आणि त्यात मिश्किलपणे दादांना वक्तव्य केलं, त्याला एवढं गांभीर्यानं घेण्याची आवश्यकता नाही. निश्चितच त्यांचा गैरसमज जो झाला आहे तो दूर केला जाईल. निकालाच्या दिवशी रोहित पवार अजितदादांना रात्री भेटले असे आरोप त्यांनी केले. यात कुठलंही तथ्य नाही. एक तरी फोटो त्यांनी दाखवावा. आणि रोहित पवार भेटण्याचा प्रश्नच नाही. ज्या जितेंद्र आव्हाडांनी अजितदादांच्या पितृत्वावर अश्लील टीका केली, त्या जितेंद्र आव्हाडचा सहकारी असलेल्या रोहित पवारला भेटणं हा दुरान्वय संबंधच नाही. दादा निकालाच्या दिवशी कुठं होते हे मला चांगल्या पद्धतीने माहीत आहे. त्याच्यामुळे दादाला अशा पद्धतीनं बदनाम कृपा करू नये. दादांची भूमिका स्पष्ट राहिलेली आहे, रोखठोक राहिलेली आहे. जाणीवपूर्वक दादांना संशय त्याच्यावर निर्माण करतात. असं आहे की कशासाठी संशय निर्माण करताय तुम्ही आता? कारण काय? दादांनी महायुती म्हणून काम नाही केलं का? आणि प्रचारसभा घेऊन सीट निवडून येत असती तर खेळ आळंदीला अजितदादांनी सभा घेतली, ती सीट निवडून नाही आली. मोर्शी वरुडला सभा घेतली, अनेक ठिकाणी सभा झाल्या, तिथं सीट निवडून आली नाही. त्याच्यामुळे या बोलण्याला काही अर्थ नाही. राम शिंदे साहेबांनी एक गोष्ट लक्षात घ्यावी, प्रामाणिकपणे महायुतीचं काम राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केलेलं आहे. त्याच्यामुळे आपला काहीतरी गैरसमज होतोय. एक मात्र तुमच्या मताचं मी समर्थन करतो की रोहित पवारनी बारामती ॲग्रोमधून जे गुंडे आणि पैसे आणले होते ते मात्र त्या ठिकाणी तुमच्या विजयाच्या आड आले, एवढं मात्र नक्की. दादा एक प्रश्न असा आहे की मॅजिक बॉक्सनं एक अनेक डिझाईन बॉक्स तर नरेश अरोरांनी हे यश त्यांच्या संस्थेचं असल्याचं म्हटलं आहे, आणि ज्या पद्धतीने एक फोटो त्यांनी ट्विट केला त्यावर तुम्ही आक्षेप घेतला. तुझीच कमाई जे गीत आहे ना रमाबाईवर, तुझीच कमाई आहे ग भीमाई, कुणाचेच येथे काही कष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 41 जागेची कमाई फक्त अजितदादांची मेहनत आहे. नरेश अरोरा आणि डिझाईन बॉक्सचा दुरान्वय संबंध नाही. नरेश अरोरा हे पक्षांनी PR एजन्सी म्हणून नेमलेले आहेत. अर्थातच त्यांना त्याचा मोबदलाही भेटलेला आहे. फक्त माझा पक्षातल्या सर्वांना प्रश्न आहे या माध्यमातून की एक गोष्ट सांगा, PR एजन्सी आपल्याकडे एक होती डिझाईन बॉक्स नावाची, तशा 3 एजन्सी एकनाथराव शिंदे साहेबांकडे होत्या. त्यातल्या कोणी तर येऊन श्रेय घेतलं नाही की शिंदे साहेबांच्या 51 जागा आम्ही आणल्या, किंवा शिंदे साहेबाच्या खांद्यावर हात ठेवून फोटो काढण्याची कोणी हिंमत केली नाही, किंवा एकनाथराव शिंदेंसमोर पाय लंबे करून मोबाईल हातात घेण्याची हिंमत केली नाही. यांनी हिंमत केलीच कशी? अजितदादाच्या खांद्यावर हात ठेवून 41 जागा माझ्यामुळं आल्या हे सांगणं म्हणजे मूर्खपणाचं लक्षण आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा सोशल मीडिया, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बूथप्रमुख, पक्षाचे उमेदवार, पक्षाचे त्या ठिकाणचे असलेले कार्यकर्ते यांचा हा विजय आहे, कुठल्या डिझाईन बॉक्सचा विजय नाही. नरेश अरोरा ही व्यक्ती सॅलरी सोल्जर आहे आणि यश जे आलं ते राष्ट्रवादीच्या सोल्जरमुळं आलं. त्यामुळे यातली तफावत तुम्ही लक्षात घ्या. पण जर अजितदादाच्या खांद्यावर हात ठेवून कोणी फोटो काढण्याचा प्रयत्न करून व्हायरल करत असेल तर या मूर्खपणाला राष्ट्रवादीची लोक योग्य उत्तर देतील. नरेश अरोराच्या या वागण्याचा मी एक राष्ट्रवादीचा कार्यकर्ता म्हणून तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतो. मी जर त्या ठिकाणी उपस्थित असतो तर नरेश अरोराला त्याची जागा मी दाखवली असती.